आपल्याला जुनं माणूस खूप वर्षांनी भेटतं, सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि त्याच्याबरोबर बोलण्यात जी मजा असते ना, तो खरा आनंद असतो आणि त्या आनंदात आपल्याला मजा मिळते. ओ म्हणजे वाइब्स मॅच झाल्या का? ओ म्हणजे कोण भेटलं बाबा तुम्हाला असं आजोबा? हा म्हणजे किती जुन्या ओळखीचं, स्कूल मेट, कॉलेज मेट की ऑफिस मेट? चुप का? मग म्हणजे बीड 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 करते सारखे प्रश्न होते, प्रश्नावर प्रश्न. तर काय उठून त्याला झोपा द्या. उद्या शाळा आहे ना तुम्हाला? झोपा नको चल. काय उद्या हे झोपा तिकडे. इकडे ये ईशान. अरे झोपा. बाय आजोबा, गुड नाईट. गुड नाईट, गुड नाईट. पांघरूण मला पण हवंय इरा. डोकं फिरवतात उगा जोगा. आवाज 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 बंद, आवाज बंद. हा? साडी 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 नेसून मोठे मिरवत होते. मी नाणं शोधतो, नाणं. काय केलं तुम्ही नाणं शोधून? देव डोसकं देत होता तेव्हा कुठं दारू ढोसाल केलं तर. हा काय झालं तुम्ही? हा आतापर्यंत मी केलं असतं, तुमच्या भरोशावर राहिली. मी केलं असतं आतापर्यंत नाणं बितळून सोन्याची चैन केली असते, मिरवत राहिली असते. अरे कायले 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 खायले डोकं फिरवते माझं. मला माहित होतं ना नाणं कुठे येते. हा मला शेंड्याना खालावून माहित होतं. तुम्ही मोदकाचं ताट बघून फापरली होती तुमची की एवढे मोदक कसे खायचे म्हणून. हा खाल्ले असतं तर सापडलं नसतं ना. सापडलं नसतं. म्हातारेला डाऊट येऊ नये म्हणून तुले सांगतो. म्हातारा आहे ना, म्हातारा डोळ्यात तेल घालून आपल्यावर लक्ष ठेवू नये. एक चिंदी हरवली असे ना तरी त्याने आपल्याला पकडला असता आणि आपण तो एवढा मोठा कांड केला. मग त्याला डाऊट नाही काय ना, खेळ खाल्लाच ना. बाबा किती शहाणपणा सुचून राहिला. आवाज बंद. आधी नाही सुचलं, आधी नाही सुचलं, आधी नाही सुचलं का शहाणपण तुम्हाला? नाही सुचलं ना म्हणून गप्प बसून राहिलो ना. किसनराव सरकटे, साऱ्या जगाला शेंड्या लावू शकता तुम्ही, पण मला नाही शेंडी लावू शकत. नाही ऐक ना, एवढी माणसं होती ना, धुतलं असतं ना मुले. यापुढं मी सांगन आणि तुम्ही ऐकायचं, समजला? हा आणि एक लक्षात ठेवा, ते कोणतर ती बाई आली त्या मंगळागौरीत, खाऱ्या डोळ्याचे लट्टाक पट्टाक करणार, तिच्यावर नजर ठेवा. नाही मुले पण माहित नाही, पण तुला सांगतो ते परत यायला नको आहे ते. तेच सांगून आले मी. हा नाही काय, कुत्र्याला जसा चोराचा वास येतो ना दुरून, कसा करत होतो तसा मले असा वास येऊन राहिला संकटाचा. ते खाऱ्या डोळ्याची माणसोर इथे परत आले ना, पप्पा आपला खेळ खाल्लास. मॅम पाऊस पडणार आहे, गाडी पार्क मी करू का? नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. मी या सोसायटीमध्ये ऑलरेडी येऊन गेले आहे. फक्त मला हे लोकेशन रिकन्फर्म करायचं होतं, कारण मला इथे पुन्हा उद्या यायचंय. गुलमोहर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. चल. सोडलत मुलांना? हा आता सोडणं लगेच गेली. आज लवकर झाला ना सगळं आवरून? हो. काय झालं, आज मी नेहमीपेक्षा लवकर उठलो. काल मला उशीर झाला होता ना, मला वाटतं की आता उशीर होईल म्हणून मी लवकरचा अलार्म लावला. दाम दपटून उठवलं पोरांना आणि घेऊन आलो. त्यामुळे सोडून दिलं. तू कुठे निघाली आहेस काय? हो, मी आईकडे जाऊन येते. कालचे दागिने इथेच राहिले होते ना, घरात नको ठेवायला. सावकाश जा, जोखमीचं काम आहे ना, दागिने वगैरे तुझ्यावर नीट घेऊन जाता पडत. चल पळ. काल तुला काही मेल वगैरे आला होता काय ऑफिस मधनं, कधी जॉईन करण्यास वगैरे? नाही, पण मी यावर खूप विचार केलाय बाबा, आणि एक ठरवलंय. काय?
मी जाऊन आल्यावर बोलते. फोन करते तुम्हाला मी. भैरवी, मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. मला वेळ नाहीये, आपण नंतर बोलू. भैरवी प्लीज, इट्स अर्जंट. मी फार वेळ घेणार नाहीये तुझा. हर्षा, तुम्ही असं दारात उभे राहून बोलू नका प्लीज. आत या. काही गरज नाहीये. इथूनच बोल आणि निघ. कंपनीने ऑफिसमध्ये तुला परत बोलवलंय. तू जॉईन करावंस अशी मेहता सरांचीच इच्छा आहे. आला होता, मेल आला होता त्यांचा. गुड. मग वाट कसली बघतेस? कधी जॉईन करतेस? कधीच नाही. व्हॉट? भैरवी, हो बाबा, हे बघा, खरं तर कालपर्यंत मला त्या कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा होती. इनफॅक्ट मी निर्दोष सिद्ध झाले म्हणून मला खूप आनंदही झालाय त्याचा. पण मी त्या ऑफिसमध्ये परत कधी काम करू शकेन. भैरवी लिसन, आय मेड अ ह्यूज मिस्टेक. माझ्याकडून चूक झाली. त्या मेहता सरांच्या सांगण्यावरून मी हे असं. मेहता सरांच्या सांगण्यावरून तू माझं करिअर डिस्ट्रॉय करायला निघाली होतीस हर्षा. मग तू सुद्धा ती कंपनी सोड. चांगली माणसं नाहीये तिथे, हो ना? तिथे माणसांची, त्यांच्या कष्टांची काहीच किंमत नाही केली जात. आय नो एव्हरीथिंग. पण हे असं सगळीकडेच चालतं भैरवी. या सगळ्याचा तू आता विचार करू नकोस. तुला तुझी पोझिशन परत मिळालीये. तुझ्या हाताखाली तुझी टीम आहे. आता प्रोजेक्ट लीडर तू आहेस भैरवी. हर्षा, ज्या कंपनीत माझ्यावर अविश्वास दाखवला गेलाय, मला ठरवून कॉर्नर केलं गेलंय, त्या कंपनीविषयी मला काहीही आदर राहिलेला नाही आता. ओके, त्यामुळे मी तिथे काम करणार नाही. दॅट्स फायनल. आय एम गेटिंग लेट. सो तुझं झालं असेल तर प्लीज लिव्ह. ओके भैरवी. Are you sure about this? अगं, हे तुझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. हे हातातून गेल्यावर किती डिस्टर्ब होतीस तू. आत्मसन्मानापुढे काहीच महत्वाचं नसतं अनिश. ड्रीम प्रोजेक्ट पण नाही. बरोबर आहे तुझं. पैशापेक्षा आत्मसन्मानाला जास्ती महत्व असतं. जिथं माणसाला किंमत नाहीये, जिकडे माणसाला मान नाही, तिकडे तिनं जावं असं मला वाटत नाही. तुम्हाला हे पटतंय ना बाबा? मग तुम्ही तरी का जाताय? मला जावंच लागणार आहे. मी तिकडे रोज जाणार. मी रोज त्या ऑफिसमध्ये जाणार आणि रोज त्यांना जाणीव करून देणार की तुम्ही किती मोठी चूक करत आहात. निघतो मी. चला बाबा, मी ड्रॉप करते तुम्हाला. काही गरज नाही. मी जातो. मी जाईन बरोबर. हा, डोंट वरी. भैरवी, हे बघ, आईकडे जाऊन येते मी. परवा आपल्या ऑफिसमध्ये एक मूर्खपणा झाला, पण त्यानंतर एक चांगली गोष्ट सुद्धा घडली आहे. भैरवी पूर्णपणे निर्दोष आहे हे सिद्ध झालंय. आणि त्याबद्दल कंपनीने तिची माफी मागितली आहे. त्याचं हे लेखी पत्र बघा, वाचा.
To respected Bhairavi Mazgaonkar, we deeply apologize for the miscommunication and that happened few days ago. It was a mistake on our part and company wishes to rectify it. We request you to join the office again. आणि बरंच काही राहू दे. म्हणजे काका आता भैरवी परत प्रोजेक्ट लीड करणार? नाही, का तिला दुसरा प्रोजेक्ट असाइन झालाय का? नाही, काय करणार काय मग ते आता? काही करेल, पण पुन्हा या ऑफिसमध्ये ती पाऊल टाकणार नाही. पण काका का? कारण ती स्वाभिमानी आहे. नोकरी हा शब्द शब्दशः घ्यायचा नसतो. आपण कोणा माणसाचे गुलाम नसतो. नोकरी करत असताना तत्व ही सोडायची नसतात, ती आपल्या सोबत घ्यायची असतात. आपला बॉस हा हुशार, अनुभवी, कर्तबगार असतो. त्यांना आपल्याला योग्य दिशा दाखवणं हे त्याचं काम असतं, दादागिरी नाही. आणि अशी दादागिरी जिथे चालते त्या कंपनीत आपण काम न करणं बरं. अहो पण माझगावकर, ऑफिसला भैरवीची गरज आहे. भैरवीला जेव्हा गरज होती तेव्हा कंपनी उभी राहिली का तिच्या पाठीशी? कंपनीचं नशीब चांगलं म्हणून त्यांना भैरवीसारखी एक एम्प्लॉय मिळाली होती. पण नशिबानं मिळालेल्या गोष्टी जर आपण मान नाही ठेवला तर ती गमवावीच लागते. मग माझगावकर, तुम्ही कधी सोडताय नोकरी? तेवढं तुमचं नशीब नाहीये हर्षा मॅडम.